नमस्कार गोपालकांनो, टेक्नॉलॉजिस्ट फॉर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या देशी गाईच्या परिपोषणासाठी प्रतिदिन अनुदान योजना या योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांनी परिपोषण योजनेअंतर्गत दुसरा टप्पा माहे ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीसाठी अनुदानाकरिता ज्या गोशाळांनी किंवा लाभार्थ्यांनी अर्ज केला आहे, तर तो अर्ज त्रुटीमध्ये जर आला असेल तर त्रुटी कशी सॉल्व्ह करायची, डॉक्युमेंट रिअपलोड कसे करायचे आणि जर तुम्ही आपल्या गोशाळेत CCTV बसवण्यात आले आहेत का, जर नाही केला असेल आणि CCTVचे फोटो जर तुम्ही अपलोड केले नसतील तर ते फोटो आज तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन अपलोड कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पुनर्पडताळणीसाठी आलेले त्रुटीमध्ये जे असलेले अर्ज आहेत त्यांच्यासाठी बनवला आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला schemes.mahagosevaayog.org या परिपोषणच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मेनू बारमध्ये अर्जदार लॉग इन या मेनूवर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुमचं गोशाळेचं लॉग इन करायचं आहे. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे काही 25-26 फेज 2 साठी अर्ज केला आहे ती पूर्ण माहिती येथे शो केली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती 5 टॅबमध्ये दाखवली आहे. संस्थाविषयक माहिती, बँकविषयक माहिती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे आणि तुम्हाला 5 नंबरच्या शेवटच्या टॅबवर क्लिक करायचे आहे. तर हा टॅब आहे की 2025-26 फेज 2 माहे ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 कालावधीसाठी अनुदान कागदपत्रे. तर तुम्ही जेव्हा अर्ज केला होता तेव्हा हे पूर्ण डॉक्युमेंट फिल केले होते. तर मित्रांनो, तर आज आपल्याला आपल्या गोशाळेत CCTV बसवण्यात आले आहेत का, तर इथे होय आणि नाही असे 2 ऑप्शन आहेत. तर तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला आहे, तर तुम्ही इथे होय करू शकता. होय केल्यानंतर तुम्हाला इथे CCTV बसवल्याचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचं इथे CCTV बसवले आहेत का, होय झाला आहे आणि CCTVचा फोटो अपलोड झाला आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.